श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय. बघून दुर्लक्ष करू नकोस. हा संदेश शेवटपर्यंत ऐक. देवाची आज्ञा आहे की हा संदेश तो शेवटपर्यंत नक्की ऐका. बाळा, तुला आज जे काही मार्गदर्शन देत आहेत ते तू शेवटपर्यंत ऐकावे अशी देवाची इच्छा आहे. देव म्हणतात, बाळा, तुझ्यासाठी हा सप्ताह खूपच लाभकारी आहे. तुझ्यासाठी ते आशीर्वाद देत आहेत ज्याची तू खूप प्रतीक्षा केली आहेस. आता आम्ही जे काही सांगत आहोत त्यावर तुझा विश्वास बसला पाहिजे, कारण देव येतात ते तुमचे कल्याण करायला. देव जी सांगत आहेत ते तुम्ही मन लावून ऐकावे. देवाचा आशीर्वाद प्रत्येक वेळेस तुमच्या संकटांना तुमच्यापासून दूर न्यायला सामर्थ्यशाली आहे. देव म्हणतात, माझ्या आशीर्वादाने तूही तेही प्राप्त करशील ज्याच्यासाठी तू खूप काही प्रयत्न करत आहेत. बाळा, तू सहजरित्या ते प्राप्त करशील, कारण मी तुला योग्य मार्गावर चालवणार आहे. जर तू आम्ही दाखवत असलेल्या मार्गावर चालणार तर तुला खूप लवकरच ते सगळं काही प्राप्त होईल ज्याची तू अपेक्षा ठेवतोस, ज्याचे स्वप्न बघतोस. बाळा, ते आर्थिक चमत्कार तुझ्याकडे येऊ पाहत आहे, कारण तू त्या दिशेने कर्म केले आहेत. आम्ही जाणतो तू खूप प्रयत्न करत आहेस, पण कधी कधी तुझ्या मनात निराशेचे काहूर होते. त्यालाच आम्ही आज नष्ट करायला आलो आहोत. बाळा, तो आर्थिक चमत्कार तू लवकरच प्राप्त करशील. ती विपुलता तू लवकरच प्राप्त करशील, कारण हा आमचा तुला आशीर्वाद आहे. तुम्ही खूप काळापासून खूप गोष्टीपासून वंचित आहात हे आम्ही फक्त तुम्ही तळमळीने आमची प्रार्थना करत आहात, आमचे नामधारणा करत आहात. तुम्ही खूप काही आमच्याकडे संकल्पनाही केले आहे ते आम्ही स्वीकार केले आहेत. तुम्ही खूप प्रार्थनेमध्ये रडला आहात. त्या वेळेत आम्ही कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन तुमचे सामर्थ्य वाढवले आहे, तुम्हाला खूप शक्ती प्रदान केली आहे. बाळा, आठवती वेळ ज्या वेळेस तू खूप रडत होतास, कोणीतरी येऊन तुझी मन समजावणं केलं होतं, त्याच्या रूपात आम्ही आलो होतो. बाळा, तू कधीही एकटा नसतो. तुझ्या प्रत्येक वेळेला, तुझ्या प्रत्येक इच्छेला मी मान सन्मान प्रदान करतो, कारण तू माझं प्रिय बाळ आहेस. कारण तू कधीही नामस्मरणाला कधी विसरत नाहीस. तू जागृतीने आमचे नाव घेतो आणि जो कोणी ईश्वराचे चिंतन करतो, परमेश्वराचे चिंतन मन लावून करतो, त्याला कधीही या जगात कशाची कमतरता भासत नाही. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास, होय स्वामी आई तुमच्या शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा, भाग्यवान ठराल. बाळा, ज्या कोणी स्वतःच्या तब्येतीबद्दल खूप काही प्रश्न केले आहेत ते देखील लवकरच सुटणार आहे. आमचा आशीर्वाद तुमच्यावर आहे आणि तुमच्या मुलाबाळाचे सुद्धा कल्याण होणार आहे. तेव्हा आता काही नकारात्मक ऊर्जांनी, काही नकारात्मक विचारांनी तुम्हाला वेढलेले असेल तर ते याच वेळेस सोडून द्या आमच्या चरणावर, कारण आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो ते सकारात्मक विचार, सकारात्मक आशीर्वाद. कारण बाळा, आम्ही तुला बघतो, तुझे कार्य देखील बघतो. तू किती साहसी आहेत हे सुद्धा बघतो. तू ते कार्य पूर्ण करण्यासाठी कितीतरी प्रयत्न केला आहेत. आता तू त्या योग्य दिशेने वळला आहे, कारण तो मार्गी आम्हीच तुला दाखवला आहे. बाळा, आता चिंता करणे थांबव. काहीच वेळ गेल्यावर तुला ते प्राप्त होईल ज्याची खूप काही तळमळीने तू प्रार्थना आमच्याकडे केला होतास. होय बाळा, तू सत्य ऐकत आहे. तुम्ही जे काही मागत आहात ते आज जरी तुमच्यासाठी पडद्याआड असेल, परंतु उद्या जाऊन ते तुमच्या समोर येणार आहे. बाळा, त्याचा आनंदाने स्वीकार करा, कारण आम्ही ते तुम्हाला देऊ इच्छितो. त्यातच तुमचा आनंद आहे हे आम्ही जाणतो. बाळा, तुम्ही ते प्रेम आकर्षित करायला ज्याच्यासाठी तुम्ही आमच्याकडे प्रार्थनापूर्वक निवेदन केलं आहे, होय बाळा, ते प्रेम तुमच्याकडे येणार आहे. त्यासाठी तुम्हाला काही प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. तो आमचा आशीर्वाद ग्रुप तुमच्याकडे येत आहे. देव म्हणतात, तुम्ही खूप काही वेळेस प्रयत्न करून देखील थकून जाता, पण काही गोष्टी तुम्हाला मिळवणे अशक्य वाटते. पण बाळा, देवाजवळ अशक्य हा शब्द कुठेही नाही. तुम्ही जेव्हा प्रार्थनापूर्वक काही कर्म करता आणि आमच्याकडे प्रार्थनापूर्वक काही मागू इच्छिता, त्यावेळेस आम्ही आशीर्वादाच्या रूपात तुला
ते देऊ इच्छितो बाळा. कधी कधी तुला खूप काही कंटाळवाणा वाटत असेल तर त्यावेळेस तुला मनाला भावणाऱ्या गोष्टी करत जा. तुला लहानपणापासून आम्ही तुला बघतो. तुझ्यात खूप काही कलागुणसुद्धा आहेत. तुझ्यात ते काही आहे जे इतरांमध्ये नाही बाळा. त्याला तू आता विसरला असेल, पण तुझे मन त्यात खूप रमायचे. असे काही आहे जे ते तुलाच माहीत आहे बाळा. ते शोधून काढ बरं आणि त्यासाठी काही वेळ दे. जेव्हा तू ते करायला लागशील ना तर तुझे मन आनंद प्राप्त करेल. कारण बाळा त्यात तुम्ही तुमचे मन लावाल ते तुम्हाला प्राप्त होते. जर तुम्ही काही इच्छा करता, त्या दिशेने प्रयत्न करता, तेव्हा तुम्हाला ईश्वराकडून तो आशीर्वाद देखील प्राप्त होतो बाळा. कधी कधी तुझे मन रमते ना, ते करून बघ. कारण त्यात तुला आनंदाची प्राप्ती होते. भला ते काम छोटे असो किंवा मोठे, पण ते करत जा. अगदी तुला जे आवडेल ते करत जा. कारण त्यामुळे तुम्ही आनंदी होता आणि आनंदी मनामध्ये चांगल्या चांगल्या कल्पना तुम्हाला प्राप्त होतात. सकारात्मक विचार तुम्हाला प्राप्त होतात. तुमची ऊर्जा, तुमचे वलय आमच्या आशीर्वादाने तर आम्ही प्रफुल्लित करतच आहोत. पण तू जर तुझ्या मनाप्रमाणे काही कार्य करशील तेव्हा तुझे अंतर्मनसुद्धा तुला जे काही हवे आहे त्या प्राप्तीच्या मार्गावर तुला नेईल बाळा. तुम्ही नामस्मरण करता हे तर कराच, पण कधी कधी तुम्हाला जे काही आवडते ते सुद्धा करत चला. त्यात तुम्ही जेव्हा आनंद प्राप्त करता आणि मनाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करता तेव्हा कधी कधी काही मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. तो आहे तुमचा आत्मविश्वास. वय बाळा, तुमचा आत्मविश्वासही त्याने वाढेल. तुम्हाला आनंदाची प्राप्ती होईल. कधी कधी वेळ नसताना थोडा वेळ काढून मुलामध्ये थोडा वेळ घालवत जा. त्यामुळे तुम्हाला एक ऊर्जा प्राप्त होईल. जेव्हा तुम्ही मुलाबाळासोबत खेळताना तेव्हा तुम्हाला स्वतःला एक आनंद प्राप्त होतो. बाळा, प्रत्येक वेळेस नामस्मरण करावे असे काही नाही रे. मन रमवता येईल ते कधी कधी करत जा बाळा. तू जे काम करतोस ना त्यात तुझे मन रमावं. कारण त्यामुळे तू अशा गतीने पुढे जाशील की तू सुद्धा विचार करशील बाळा. कधी काळी कोणाची मदत देखील कर. कारण त्यामुळे तुझ्या मनाला एक मोठा आनंद प्राप्त होईल. कारण कोणाला तरी मदत करायची ही संकल्पना जरी तुझ्या मनात आला ना आणि तू जर मोठ्या मनाने कोणाला सहाय्य दिले, मी असं म्हणत नाही की फक्त पैसा खर्च करूनच तू कोणाची मदत करावी बाळा. मदतीचे असंख्य रूप आहे. त्यातून तू कोणतीही मदत ज्या अडलेल्या नडलेल्यांना करशील ना ते देवाजवळ नमूद राहील बाळा. जेव्हा तुमच्या मनात खूप काही विचार येतात त्या चांगले विचारही आम्ही तुमच्याकडे पाठवतो. ते सकारात्मक विचार आम्ही तुमच्याकडे पाठवतो, पण तुम्ही देखील त्यावर कार्य करायला हवे. कारण कार्याशिवाय गती नाही बाळा. जेव्हा जेव्हा मनात काही वाईट विचार येत असतील ना त्यावेळेस आमचे नामस्मरण धरा. कारण आमचे नामस्मरणच तुम्हाला तारणार आहे. केव्हाही असे नकारात्मक विचार करणार तुमच्या आसपास असतील ना आणि ते तुम्हाला काही नकारात्मक विचार देत असतील तर त्याच वेळेस ती जागा सोडा. कारण बाळा, तुम्हाला प्रत्येक वेळेस आम्ही प्रत्यक्षात येऊ सांगू शकत नाही. कारण तुमच्यासाठी कोण चांगले आणि कोण वाईट, पण आम्ही नेहमीच तुम्हाला त्यापासून दूर ठेवू इच्छितो. कारण ते नुसते तुमचा वेळ घालवतात, तुमचा वेळ वाया घालवतात. बाळा, वेळेची किंमत जाण. कारण वेळ निघून गेल्यावर कोणत्याही कार्य अर्ध उरत नाही. म्हणून वेळेचे बंधन पाळणे सुरुवात कर. जर तुम्ही कधी कधी वेळेचे बंधन पाळता तर तुम्ही काही काळातच खूप काही पुढे याल बाळा. तुम्ही जे स्वप्न बघत आहात ना ती पूर्ण करण्यासाठी काही वेळेचे बंधनही तुम्हाला पाळावे लागेल. त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. थोडे सकाळी उठणे सुरू करा. जेव्हा जेव्हा ईश्वर परमेश्वर तुमच्याकडे काही आशीर्वाद पाठवू इच्छितात, पण ते तुम्ही कार्यात उतरले तरच ते तुमच्या कामी येतील बाळा. आमचा आशीर्वाद तुमच्याकडे प्रत्येक वेळेस येतो. त्यासाठी तुला काही करण्याची गरज नाही. नुसता आमच्या नामस्मरणाने ते आशीर्वाद तुमच्यापर्यंत येतील बाळा. खूप देवदेव करूनही काही प्राप्त होत नाही, म्हणून खूप जण सेवा करणे थांबवतात. तसे करू नका. जेव्हा तुम्हाला अनुभवाची आवश्यकता असते तेव्हा तेव्हा आम्ही तुम्हाला ते अनुभवसुद्धा देतो बाळा. जर प्रचिती घ्यायची असेल तर तुमचा विश्वास आणि श्रद्धा अटळ लागते. तेव्हा बाळा तुम्ही फक्त आमच्या नामस्मरणाने काही प्राप्ती करता तेव्हा तुमचा विश्वासही अटल होतो. देव म्हणतात, अरे बाळा, प्रत्येक आत्म्यात आम्ही अंश रूपाने निवास करतो. तेव्हा
कोणाचे बोलणे हृदय दुखवू नका. कोणालाही असे शब्द काही वापरू नका ज्याने समोरच्याचे हृदय दुखवेल, त्याला पीडा होईल. कारण बाळा, प्रत्येक हृदयात आमची वस्ती असते. म्हणून सांगतो, कोणाशी 2 शब्द प्रेमाचे बोलून तर बघ. कारण आज जर नाही बोलायचे तर समोरच्याचे अपमान देखील करू नका. कारण तुम्ही ज्या व्यक्तीचा अपमान करत आहात तो तुमच्यापेक्षा मोठा असो वा लहान, पण त्याचा अंतरात्म्याला जर तुम्ही दुखवले तर ते थेट ईश्वराचे मन दुखवल्यासारखे आहे. तेव्हा ते पाप करण्यापासून वंचित राहा बाळा. आम्हाला तुमच्याकडून काही नको, फक्त तुम्ही आमचे नामस्मरण करावे, चिंतन करावे. ईश्वराचे नामस्मरण तुम्हाला निरंतर राहावे. कारण आम्ही तुमचे काम करत आहोत. आम्ही तुमचे बर्मन नायक आहोत. आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत. तुमचे सर्व प्रश्न आमच्यापर्यंत येऊनच थांबतात. आम्ही जे सोडवतो आम्हीच त्याचे उत्तरही देतो. तेव्हा निश्चित राहा, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. तुमच्यासाठी सगळं काही शुभ घडणार आहे. काळजी नसावी. हम गया नहीं जिंदा है या वाक्यावर विश्वास करा. तुमचे कल्याणच होणार आहे. सुखी राहा बाळा. आनंदी आनंद येत्या काळात तुमच्या जीवनात येणार आहे. निश्चिंत राहा. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.